Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic, Miss Slippery. It's part 2. Part number 2. Miss Slippery. The bell had already rung when I reached the school. The bell म्हणजे शाळेची बेल ऑलरेडी रंग वाजलेली होती बघा, म्हणजेच मी शाळेत पोहोचले तेव्हा घंटा झालेली होती, बेल वाजलेली होती. The teacher was in the classroom. बघा, ती शिक्षिका होत्या त्या अगोदरच वर्गात होत्या. I sought permission to enter. मी आत येण्याची परवानगी विचारली. The teacher wore a frown on her face, but she let me enter and told me to see her in the teacher's room after the class. बाबाईंनी त्रासिक चेहऱ्याने माझ्याकडे बघितले. त्यांनी मला आत येऊ दिले आणि तास संपल्यावर शिक्षक खोलीत येऊन भेटण्यास सांगितले. Her tone was not of annoyance or anger. त्यांचा बघा आवाजात नाराजी नव्हती आणि रागही नव्हता. Yet तरी सुद्धा बघा yet an unknown fear, एक अनाकलनीय भीती बघा, तरी एक अनाकलनीय भीतीने काय झालं बघा, unknown fears made me nervous. तरी सुद्धा एक अनामिक भीतीने मला ग्रासून टाकले, नर्वस बनवले. Reassuring means like a confirming means like a दिलासादायक. Reassuring myself that she was a kind-hearted teacher and would not punish me, I reached the teacher's room with hesitant step. त्या शिक्षिका मनाने चांगल्या आहेत आणि आपल्याला त्या शिक्षा करणार नाहीत असा स्वतःला दिलासा देत मी शिक्षक खोलीत दबकत पावले टाकत पोहोचले. द टीचर ग्रीटेड मी, ग्रीट म्हणजे स्वागत करे बा, ग्रीटेड मी माझं स्वागत केलं कसं, विथ अ स्माइल, हसून बघा, बाईंनी हसून माझे स्वागत केले. अँड आस्क मी टू सीट बाय हर साइड, आणि त्यांच्या शेजारी बसण्यास सांगितले. हर टेंडर टोन, त्यांचा जो प्रेमळ आवाज होता, टेंडर टोन म्हणजे प्रेमळ आवाज, टेंडर ट्यून टर्न माय साइड्स इनटू सॉफ्ट म्हणजे हुंदके देणे बा, त्यांच्या प्रेमळ आवाजामुळे माझ्या निश्वासाचे हुंदक्यात रूपांतर झाले. शी पुल हर चेअर क्लोज टू माय, त्यांनी बघा खुर्ची त्यांची होती ती माझ्याजवळ ओढली. अँड पॅटिंग म्हणजे थोपटणे, पॅटिंग मी ऑन द हेड अँड सेड, त्या माझ्या डोक्यावरती थोपटू लागल्या आणि म्हणाल्या, काय म्हणा बा, सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड, बाळ तू का रडतेस, का रडत आहेस. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू, मी तुला एक सुद्धा शब्द बोललेली नाहीये. आफ्टर अ ब्रीफ पॉज, थोडा वेळ थांबून किंवा क्षणभर थांबून त्या पुढे आफ्टर अ पॉज शी कंटिन्यू, त्या पुढे बोलल्या, टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज, तुला कसला त्रास आहे ते मला सांग. कॉन्फिड मीन्स लाईक अ शेअर अ सिक्रेट, कॉन्फिड मीन्स शेअर अ सिक्रेट म्हणजे विश्वासाने सांगणे. कॉन्फिड इन मी फॉर एम आय नॉट अ लाईक अ सिस्टर टू यू, त्या मनमोकळेपणे मला सांग, मी तुझ्या बहिणीसारखी आहे हो ना. जेव्हा कॉन्फिडन्स फ्रॉम फॉर एम आय नॉट लाईक अ सिस्टर टू यू म्हणजे मी तुझ्या बहिणीसारखी नाही आहे का, अशा प्रकारे. अ रेअर थ्रिल मेक अ ग्रेट जॉय, एक आनंद किंवा रोमांच. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम, एक माझ्या अंगातून एक अनोखी शिरशिरी जाणवली. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग म्हणजे बिलगणे टू हर अँड क्राय, मला असं वाटलं त्यांना बिलगावे आणि खूप खूप रडावे असे मला क्षणभर
वाटले. ऑफकोर्स आय डिड नॉट डू सो, अर्थातच मी ते केले नाही. बट आय केप्ट गेझिंग ॲट हर विथ टीअरफुल आईज, परंतु अर्थात मी तसे केले नाही, पण अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत मात्र राहिले. टेंडरली टीचर कंटिन्यू डू यू, टेंडरली टीचर असू त्या कंटिन्यू पुढे त्या बोलल्या बा, अतिशय प्रेमळपणे त्या पुढे बोलल्या, हळुवारपणे त्या पुढे बोलल्या. डू यू नो द मिनिंग ऑफ दिदी, तुला दिदी या अर्थाचा, दिदी या शब्दाचा अर्थ माहीत आहे का? इट मीन्स एल्डर सिस्टर, म्हणजेच मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल, तुझ्या मोठ्या बहिणीला तुझी अडचण सांगणार नाही का? आय मीट सॉफ्ट, मुसमुसत मी म्हटले बा, पुढे बोलले, काय बोलले? आय सेड द गर्ल्स कीप टीजिंग मी, शी लाफ, सगळ्या मुली मला चिडवतात अशी मी सांगितलं. त्याच वेळेस त्या काय बोलल्या बघा, त्या हसू लागल्या. शी स्माइल, शी लाफ, त्या हसल्या. व्हाय आर यू स्केअर ऑफ देम, तू त्यांना का घाबरतेस? इफ यू क्राय लाईक दिस, तू जर अशीच रडत बसलेस, दे विल पेस्टर यू ऑल द मोर, तू जर अशीच रडत राहिली तर त्या तुला आणखी जास्त चिडवत राहतील. सो इग्नोर देम, मग तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. अँड हू इज युअर फ्रेंड, त्यांच्याकडे इग्नोर कर, दुर्लक्ष कर. बरं, तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. तुझी मैत्रीण कोण आहे? हू इज युअर फ्रेंड, तुझी मैत्रीण कोण आहे? आय शुक माय हेड, शुक म्हणजे नकारार्थी मान हलवली, मी नकारार्थी मान हलवली. अँड शी शुक माय हेड अँड टीचर स्माइल, आणि त्यांनी माझ्याकडे पाहून हास्य केलं, स्मित हास्य केलं. इट सीम्स द टीचर हॅड पोअर्स हर स्माइल इन टू माय आईज, आणि जणू त्यांचे हसू माझ्या डोळ्यात भरले असं वाटू लागलं. लाईक टू बी माय फ्रेंड, शी सेड, त्या बोलल्या, तुला माझी मैत्रीण व्हायला आवडेल का? माझी मैत्रीण तू होशील का? शी सेड, सी, पुढे बोलली. नको तुबा. द बेल रँग, घंटा झाली. द बेल रँग, शी रोज, जशी घंटा झाली तशी त्या टीचर उठल्या. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक, शी सेड, बघा माझ्या पाठीवर हलकेच थोपाटून त्या म्हणाल्या, काय बोलले बा? लिसन, बघ, यू वेअर अ सिस्टर ऑल राईट, बघ तू माझ्या बहिणीसारखी आहेसच. नाऊ यू आर अ फ्रेंड टू, पण आता मैत्रीणही आहेस. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव, परंतु बा माझ्या मैत्रिणी शूर असलेल्या मला आवडतात. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव, तुला ही धीट व्हायचा प्रयत्न करायला पाहिजे. आय विल ऑलवेज स्टँड बाय यू, मी नेहमी तुझ्या पाठीशी राहील. रेज एज्युअर्ड माय लिटल पाल, पाल मीन्स लाईक अ फ्रेंड, फ्रेंड म्हणजे फ्रेंड लाईक अ सवंगडी किंवा जिवलग मित्र. आता उठ बा, नाऊ राईज, आता उठ अँड होप ऑफ टू युअर क्लास, बा आता उठ आणि तुझ्या वर्गात जा. एक्साइटमेंट, उत्साह, बा एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश रेड हॉट टू द एअर टिप्स, म्हणजे कानाच्या बाळीपेक्षा कानाच्या पाळ्याही माझ्या लाल झालेल्या होत्या त्या अतिउत्साहामुळे. बा माझा चेहरा सुद्धा उत्साहाने उजळला व कानाच्या पाळ्याही लाल झाल्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश, लॅविश मीन्स पोअर इन ग्रेट क्वांटिटी, मीन्स क्वांटिटी म्हणजे वाजवीपेक्षा जास्त. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश लव ऑन मी thus and here was my teacher who had spontaneously accepted me as a sister. Spontaneously means like at once means उत्स्फूर्तपणे. बघा ह्यापूर्वी असे प्रेम मला मिळाले नव्हते, आणि इथे मात्र माझ्या शिक्षिकेनेच क्षणार्धात मला केवळ बहीणच नाही तर मैत्रिणीही करून टाकले होते. स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्ट मी ॲज अ सिस्टर, अ फ्रेंड, म्हणजे बा एक मैत्रीण किंवा एक बहीण म्हणून मला करून टाकलेले होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ मीन्स लाईक अ
टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ, म्हणजे टू लूज कंट्रोल ऑफ वन सेल्फ म्हणजे स्वपलीकडे आनंद होणे. बियॉन्ड माय सेल्फ विथ जॉय, म्हणजे बघा मला कल्पनातील आनंद झाला होता, म्हणजे बघा कल्पनेत सुद्धा मी विचार केला होता, एवढा आनंद मला झालेला होता. आय वॉन्टेड टू चकल, मला अत्यानंद झाला होता, मला चकल म्हणजे हसावंसं वाटत होतं. टू बस्ट इन टू नियर हिस्टरिकल लाफ्टर, हिस्टरिकल लाफ्टर मीन्स अनकंट्रोल लाफ्टर, म्हणजे मोठ्याने उन्मादपणे हसावं असं मला वाटत होतं. ऑन विंग फीट आय रॅन टू माय क्लास, अगदी पंख फुटल्याप्रमाणे मी वर्गात जाऊन पोहोचले. Soon I was lost in a rare reveries. Reveries means dreamy sleep. Dreamy sleep means like a दिवा स्वप्न. बघा मी पंख फुटल्याप्रमाणे विरहतच मी वर्गात जाऊन पोहोचले आणि स्वतःच्याच तंद्रीत हरवून गेले. I forgot that I was sitting in a class of wild girls whose prime pastime was teasing me. Prime means मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे मुख्य. बघा हुज प्राईम पास्ट टाइम वॉज टीजिंग मी, बघा मला चिडवणे हा ज्यांचा आवडता छंद आहे अशा मुलींच्या वर्गात आपण आहोत हेही मी विसरून गेले. ड्युरिंग द ब्रेक, या ब्रेकच्या कालावधीमध्ये म्हणजे सुट्टीच्या वेळेस काय झालं बघा. द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी, बघा मधल्या सुट्टीच्या काळात पाणी पिताना पाण्याची बाटली माझ्या अंगावर सांडली आणि मी पूर्ण काय झाले. आय वॉज ड्रिंकिंग फेल ऑन मी, माझ्यावर पडली आणि आय गॉट फुल्ली ड्रेंच म्हणजे पूर्ण भिजली. हे पहा पूर्ण भिजली. राईट इन फ्रंट ऑफ स्टूड माया अँड चंदा, समोरच माया आणि चंदा उभ्या होत्या. लाफिंग अवे टू देअर हर्ट्स कंटेंट, बघा माझ्या समोरच माया आणि चंदा उभ्या होत्या, त्या जोरजोरात हसू लागल्या. मला चिडवीत पुढे बघा चंदा टीज, मला चिडवण्याच्या उद्देशाने चंदा बोलली. काय बोलली बा. फ्रॉम द स्लीपरी हँड ऑफ स्लीपरी द स्लीपरी बॉटल वेंट स्लीप स्लीप स्लीप, स्लीप 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 अँड नाऊ लेट्स वॉच द फन सेड वीणा. बघा काय बघा जोर जोर मला चंदा मला चिडवण्याच्या उद्देशाने काय बोलली बघा. घसरडीच्या किंवा निसरडीच्या हातातून निसरडे भांडे निसटले 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 आणि आता आपण तिची गंमत बघूया अशी वीणा म्हणाली. आय वॉज स्क्वीजिंग, स्क्वीजिंग म्हणजे कपड्यातून पाणी बाहेर काढणे, पिळून टाकणे. स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक, बघा मी ओल्या फ्रॉकमधून सांडलेले पाणी पिळून टाकत होते. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स, मला शिक्षकांचे किंवा बाईंचे शब्द आठवले. आय टर्न माय बॅक टू देम, मी बघा त्याच्याकडे पाठ वळवली आणि अँड इग्नोर देम, मी कम्प्लिटली मी त्यांना पूर्णपणे इग्नोर केलं म्हणजे दुर्लक्ष केलं. दे वेआर नॉन प्लस अँड वेंट अवे, मीन्स नॉन प्लस मीन्स लाईक अ कन्फ्यूज अँड अनेबल टू रिॲक्ट, मीन्स कन्फ्युजन अनेबल टू रिॲक्ट म्हणजे आवाक होणे. त्या सुद्धा काय झाल्या, गोंधळल्या, आवाक झाल्या आणि निघून गेल्या. आय सेन्स अ फिलिंग ऑफ विक्टरी, मला विजय मिळवल्यासारखं झालं किंवा वाटलं. बिफोर द स्कूल क्लोज, शाळा बंद होण्याच्या अगोदर किंवा सुटण्याच्या अगोदर. क्लोज फॉर द डे, त्या दिवसाची शाळा संपण्याच्या अगोदर. द टीचर केम टू द क्लासरूम, बघा त्या टीचर पुन्हा क्लासरूममध्ये अगेन अँड सेड टू मी, आणि तेव्हा आल्या आणि मला बोलल्या. काय बोलल्या. फ्रॉम टुडे यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. बघा पुन्हा त्या वर्गात शिक्षक आल्या आणि मला म्हणाल्या आजपासून रोज सकाळी नोंदवही, खडू आणि डस्टर आणण्याची जबाबदारी तुझी असेल. कम इकडे ये अँड टेक धिस की, इकडे ये आणि या चाव्या घे, किल्ल्या घे. कॅरी धिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम, ह्या नोटबुक्स घेऊन कुठे जा बघा, या नोटबुक किंवा या वह्या घेऊन बघा आणि त्या वह्या घेऊन शिक्षक खोलीत घेऊन ये.
काउंट देम त्या मोज अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि त्या मोजून माझ्या ड्रॉवरमध्ये ठेव. आस्क द प्यून टू शो यू माय ड्रॉवर, माझा ड्रॉवर कुठे आहे ते शिपायाला विचार किंवा त्याला सांगायला सांग. माय अदरवाईज ट्रम्बलिंग लेग्स वेअर नाव फिल्ड विथ सम मिराकुलस स्ट्रेंथ. मिराकुलस मीन्स लाईक अ मिराकुलस मीन्स लाईक अ मॅजिकल मीन्स अद्भुत असं बा मिराकुलस स्ट्रेंथ. इतर वेळी एरवी किंवा इतर वेळी थरथरणाऱ्या माझ्या पायात एक जादुई शक्ती संचारली होती. आय रश्ड एन्थुजियास्टिकली म्हणजे मन लावून आय रश एन्थुजियास्टिकली अँड कम्प्लीट द असाइन जॉब. असाइन जॉब मीन्स बघा, असाइन मीन्स अलॉट मीन्स लाईक अ नमूद देणे किंवा सोपवणे. इन अ जेफ्टी इन अ जेफी मीन्स विदिन नो टाइम मीन्स मी क्षणात. मला जे दिलेलं काम होतं मी उत्साहाने माझ्यात वर सोपवलेले जे काम होते ते क्षणात पार पाडले. व्हेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल, जेव्हा मी त्या किल्ल्या किंवा त्या चाव्या टीचरच्या किंवा बाईंच्या टेबलावर ठेवत होते तेव्हा शी लुक ॲट मी, त्यांनी माझ्याकडे पाहिलं. अँड स्माईल, त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं. आय स्माईल बॅक, मी सुद्धा त्यांच्याकडे पाहून स्मितहास्य केलं. आय वॉज थ्रिल फ्रॉम टॉप टू टो, बघा मी आनंदाने नक्षीकांत भिजले होते. आनंदाने मला पूर्ण एक आनंदाचा क्षहारा माझ्या अंगावरती थ्रिल आनंदाचा क्षहारा फ्रॉम टॉप टू टो म्हणजे अगदी वरपासून ते खालपर्यंत आनंदाचे क्षहारे आले. आय फेल्ट माय लिटल हर्ट इन्फ्लेट मीन्स लाईक अ इन्फ्लेट मीन्स फिल अप अँड विथ एनलार्ज मीन्स फिल अप अँड कम्फर्टेबल फिलिंग्स, अभिमानाने छाती माझी फुगून आली. हर्ट विथ अ प्राईड, अगदी अभिमानाने माझी छाती भरून आली. आय फाउंड नो ऑकवर्डनेस मीन्स लाईक अ अँड अनकम्फर्टेबल फिलिंग म्हणजे अवघडलेपण, मला अजिबात अवघडलेपण जाणवलं नाही. अनकम्फर्टेबल वाटलं नाही किंवा ऑकवर्डनेस वाटलं नाही. इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक, म्हणजे अजूनही बघा माझे इवलेशे हृदय अभिमानाने भरून आले होते. फ्रॉकमध्ये हिंडताना मला अजिबात लाज वाटत नव्हती. आणि मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक अजून नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम, आणि घरी परतत जाताना सुद्धा मनात कुठल्याही भीतीचा लवलेश सुद्धा शिल्लक नव्हता. This story is adapted from the story by पोपटी हिरानंदानी. This is the story, ही बघा स्टोरी आहे. आता आपण हे बाजूचे मार्जिन क्वेश्चन पाहूया. मार्जिन क्वेश्चन आहेत. मार्जिन क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. मार्जिन क्वेश्चनचा फर्स्ट आहे, व्हाय कुड द नोटबुक हॅव फॉलन फ्रॉम सायलीज हँड? अँड आन्सर इज बिकॉज हर टीचर shouted on her and said that to come there with her book. Sally obeyed her angry look made her legs tremble. Second question is, what happened when it was Sally's turn to answer? Answer is, when it was Sally's turn to answer, she became blank. The teacher gave her a stern stare while she stood there still with her head hanging down in shame. Question number 3, what did Sally long for from her mother? Answer is, Sally longed for more from her mother, that her mother should hold and console her. She should give her sympathetic pat. Question number 4, why did Sally began crying again? Answer is, because her younger brother came and sat beside her and he placed his little hands on her arm and whispered, "Are you in great pain?" Sally became overwhelmed and started crying again. Now come to the question number 5. Question number 5 is
By what name did the girls tease Siley? And answer is, they tease her by new title every day. They call her Slippery. Question number 6. What was Siley told to do by teacher? And answer is, teacher told her to see her in the teacher's room after the class. Question number 7. What two relationships did the teacher offer Siley? And answer is, elder sister and a friend. These two relationship teacher offer Siley. Question number 8 is, why did Siley feel like rejoicing a lot? Answer is, Siley felt like rejoicing a lot because her teacher spontaneously accepted her as a sister, a friend. Question number 9 is, how did Siley react this time to the teasing? Answer is, Siley remembered her teacher's word and she turned her back to girls and ignored them completely. Question number 10. What responsibility did the teacher give Siley? Answer is, teacher gave the responsibility of bringing the register, chalk and duster every morning. Question number 11. What great change had come over in Siley's heart? Answer is, she was thrilled from top to toe. She felt her little heart inflate with pride. She found no awkwardness in moving about in her still wet frock, nor was there any trace of fear. While returning home, that great chance had come over in Siley's heart.